नमस्कार मित्र हो. आयुष्य आणि बोलणं हा असा एक स्वभाव गुणधर्म असतो. व्यक्तीचा गुणधर्म हा जन्मजात असतो. त्यांचा स्वभाव, तो माणूस, ती व्यक्ती, ती स्त्री आयुष्यभर त्याच मनस्थितीमध्ये, त्याच परिस्थितीमध्ये स्वतःला गुंतवून घेते आणि गुंतलेलं त्यांचं मन हे सैरभैर असतं. काहींचं स्थिर असतं, काहींचं नियोजन असतं, काहींचं स्वतःला डिझाईनमध्ये आणि आखीव रेखीव आयुष्यावर जगण्याचा जो सन्मार्ग असतो तोही एक विशेष गुणांनी युक्त असतो आणि त्यातच माणसाचं जीवन सुखकर आणि समाधानी असतं. असा हा जो भाव आहे, भाव, मन आणि प्रकृती, विशेष प्रत्येकाची प्रकृती, प्रत्येकाचे विचार, प्रत्येकाचं वागणं जगणं हे वैविध्यपूर्ण असतं. हे आपण जाणूया. कारण साबण आणि झाडू यांचं गुणही वेगवेगळे असतात. साबण हे फेस काढत असते, झाडू हा कचरा साफ करत असतो. मनोमालिन्य आणि मनाचं स्वच्छता मोहीम ही आपल्या आनंददायक जीवनामध्ये अत्यंत आवश्यक आहे. ज्यांना कळतंय की साबणाचे आणि झाडूचे गुणधर्म आयुष्याला स्वतःचे वळण लावून देऊ शकतात. जीव जिंका जग जिंका असं कोणीतरी लेखकानं लिहिलेलं आहे. आपण बोलावं कसं? समर्पक आणि साधर्म्य आणि सहवासप्रिय आणि आनंददायक जीवनाची स्वतःची रूपरेखा ज्यांना जमते त्यांना साहित्यामध्ये स्वतःचं अस्तित्व, स्वतःचं करिअर निर्माण करण्याची भूमिका असते. पहा, पण प्रत्येकाला ती प्रतिभा, ती बुद्धिमत्ता, ते चातुर्य, कला अवगत असेलच असं नाही. त्यामुळे लेखक हा सर्वांगीण, सर्वंकष व्यवस्थेमधील व्यवस्थित माणसं पाहण्याची आणि अनेक गुणांची, अवगुणांची, त्यांची लक्षणं आणि त्यांचं बोलणं हाही कथेला एक कथानक भेटतं. कारण वृत्ती, विचार आणि विकृती यातूनच लेखन कौशल्य व्यवस्थेचं आणि समाज व्यवस्थेचं घडतं. हा सूक्ष्म अभ्यास जरी असला तरी तो लेखकासाठी एक भांडवल असतं. कारण त्या स्वभावाची ती माणसं तुम्हाला आयुष्यात भेटलीच नाही तर तुम्ही तुमचे विचार प्रगट करू शकत नाहीत. त्यामुळे प्रत्येकाचे शब्द, प्रत्येकाचं बोलणं, प्रत्येकाचा विचार हा आपल्या लेखनाला, कथानकाला साजेसा आणि ती स्टोरी, ती कथा, ती गोष्ट खरोखर एक रमणीय असते, आनंददायक असते, सस्पेन्स असते, ड्रामा असतो, नाटक असतं, संवादाची फेक असते आणि त्याबरोबर लेखन कौशल्य यातूनच एक वेगळा अपूर्व आनंद असतो जो आमच्यासारख्या लेखकाला, कवीला ते कथानक, ती व्यक्ती, ते पात्र हा एक लाभच असतो फुकटचा. कारण व्यवस्था ही तुम्हाला शिकवते, व्यवस्था ही गुरु आहे, व्यवस्था ही एक समाजाभिमुख आणि समाजप्रिय माध्यम आहे. त्यामुळे अनेकांशी बोलताना, अनेकांशी संवाद करताना त्यांचा तो भाव, त्यांच्याशी साजेसा आणि जमेल तसा संवाद कौशल्यातून आपला आयुष्याचा लाभ, लोभ आणि मोह आकर्षण हे शब्दातून घडतं. आणि शब्द हे सहजतेने येत नाहीत, ऐकू कानातून आणि बोलणाऱ्या तोंडातूनच उमटत असतात. प्रत्येकात लेखक असतो परंतु तो त्यांना माहीत नसतो.
परंतु आपण सूक्ष्म अवलोकन, निरीक्षण आणि प्रसंगानुसार माणसाचं बोलणं आणि त्यांचे भावदर्शन हा कथेसाठी अत्यंत फायद्याचा असतो. म्हणून लेखक, कवी उघड्या डोळ्यानं व्यवस्थेकडे मौनपणे ऐकत असतो, बोलत नसतो, तो लिहित असतो, व्यक्त होत असतो. आणि हा एक नाट्यप्रयोग असतो. नाटक लिहितानासुद्धा व्यक्तिपात्र हा भाव अत्यंत गरजेचा आहे. ही कथा, ही व्यथा, ही व्यवस्था आपल्याला शिकवते. म्हणून व्यवस्था हीच गुरु आहे आणि व्यक्तिपात्र हे देखील महागुरू आहे. धन्यवाद. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.